हाय, कसे आहात तुम्ही सगळे? ऋग्वेद झाल्यापासनं मी खूप सारे लाँग व्हिडिओज शूट केले होते, पण त्याला एडिटिंग करण्यासाठी, त्याला व्हॉइस ओव्हर करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही. त्यामुळे आता फोनची मेमरी फुल व्हायला आलेली आहे. त्यामुळे विचार केला ॲटलिस्ट अन्नप्राशनाचा व्हिडिओ तरी तुमच्याबरोबर शेअर करावा. आणि मी हे व्हॉइस ओव्हर करते आहे, तेव्हा ऋग्वेद माझ्या मांडीवर झोपलेला आहे, त्यामुळे माझा आवाज तुम्हाला दबका येऊ शकतो. तर हा अन्नप्राशनाच्या आधीच्या दिवसाचा व्हिडिओ आहे. माझ्याकडे कुठलाही कार्यक्रम असला, जसं की गणपती आहे, दिवाळी आहे किंवा इतरही काही कार्यक्रम असतील, तर त्यासाठी डेकोरेशन मला स्वतः करायला खूप आवडतं. पण प्रेग्नन्सीपासून माझ्या असं लक्षात आलंय ना, की मी जे काही करायचं ठरवते ते होतच नाही माझ्याने. सगळं काही आधी ठरलेलं असतं की मला करायचं काय आहे, पण फिजिकली मी त्याला पुरू शकत नाही. मेंटली मी थकलेली असते, कधीतरी खूपच कन्फ्युज्ड असते आणि हे असं सगळं प्रेग्नन्सी नंतरच का होतंय काय माहित. ऋग्वेद झाल्यापासून तर अजिबातच वेळ मिळत नाही. त्यामुळे अन्नप्राशनाचं डेकोरेशन मी करायला घेतलं. मला असं वाटलेलं की मी चूक केली, कारण अनु मला बोलत होता की आपण डेकोरेटर सांगू आणि त्याच्याकडनं सगळं करून घेऊ, पण मी त्याचं ऐकलं नाही आणि मी सगळं सामान आधीच ऑनलाईन ऑर्डर करून ठेवलं होतं. कसं मला डेकोरेशन करायचं हे माझं ठरलं होतं, पण करायला घेतलं तेव्हा मला काहीच सुचत नव्हतं. आता अन्नप्राशनाचा जो विधी आहे तो दिशा बघून केला जातो, पूर्व किंवा पश्चिमेला. तर पश्चिमेला माझ्याकडे टीव्ही होता, पूर्वेकडे माझ्याकडे हे कर्टन आणि एक विंडो आहे. ऑलरेडी तिथे कर्टन्स लागले होते, तर त्यावरच मी हा ग्रीन कापड लावून माझं डेकोरेशन करायचं ठरवलं होतं. रात्रीचे 12 वाजून गेले होते, काय करावं काही सुचत नव्हतं, म्हणून विचार केला की हा जो मागचा बोर्ड आहे त्याच्या अन्नप्राशनाचा तो तरी आता रेडी करून घेऊया. तिकडे गावी कुठेही डेकोरेशन केलं किंवा एखादी खिडकी पॅक जरी झाली तरीही घरात छान कुठून तरी हवा येत राहायची. पण इथे या कर्टनच्या बाजूने जे मी डेकोरेशन केलं होतं त्याच्यामुळे ते खिडकी कंप्लीट बंद झाली होती आणि तिथनं हवाच येत नव्हती. त्यामुळे हॉल पूर्ण दमट होऊन गेला होता. त्यामुळे आता ते डेकोरेशन कुठे करावं काय रात्री काहीच सुचत नव्हतं. त्याच्यामुळे सगळं तसंच ठेवलं, फक्त त्याचा बोर्ड रेडी करून घेतला आणि बाकी सगळं काम दुसऱ्या दिवशी करू म्हणून झोपायला गेले. तर ही ती विंडो होती ज्याच्यावरती मी रात्री डेकोरेशन करायला ट्राय करत होते. रात्री माझ्या एवढं लक्षात आलं नाही, पण आमच्याकडे हवन सुद्धा होणार होता आणि त्या हवनाचा धूर जर खिडकीच नसली तर तो घरातच फिरत राहिला असता. शिवाय उजेडही घरात येणारा बंद झाला होता, त्यामुळे पूजाही घरात चांगली वाटली नसती. त्यामुळे जी टीव्हीची बाजू होती त्याच बाजूला मी सगळं डेकोरेशन केलं आणि खिडकीच्या बाजूला उजेडामध्ये आम्ही त्याच्या आंघोळीसाठी हे छान सगळं रेडी केलं होतं. खरं तर आंघोळ हा काही पूजेचा भाग नाही आहे, पण आपल्यासाठी एक मेमरी म्हणून आपण करतो. हे काही डीमार्ट मधून मागवलेलं सामान होतं जे डिलिव्हर झालं होतं. त्याच्यामध्ये काही प्लेट्स होत्या ज्या डेकोरेशनसाठी मला लागणार होत्या, काही बाउल होते आणि एक ग्लासचा सेट होता. माझ्या पिल्यासाठी मला जसे कपडे हवे होते तसे सेम मला मिंत्रावर मिळाले आणि मी ते ऑर्डर सुद्धा केले, पण ते काही वेळेवर डिलिव्हर झाले नाही. त्यामुळे जवळच्याच मार्केटमध्ये अनु सकाळी जाऊन त्याने हे 2 ड्रेसेस आणले आहेत, ज्याच्यामध्ये एक कुर्ता पैजामा होता आणि एक धोती कुर्ता होता. धुतल्याशिवाय ना आम्ही त्याला कुठलेच कपडे घालत नाही, त्याच्यामुळे हे कपडे सगळ्यात आधी धुवून वाळत घातले की ते पूजेपर्यंत तरी सुकावेत. आणि त्यात कामात काम माझा नवरा ही लाइटिंग घेऊन आला होता. ही लाइटिंग काढायला इतका वेळ लागतो ना की जेवढा त्याला लावायला सुद्धा लागत नसेल, आणि त्याला जो वेळ लागत होता त्यामुळे माझी एवढी चिडचिड होत होती. तेव्हा मला अनु बोलत होता की बस आता झालंच आहे, बघ झालंच आहे, असं करून त्याने पूर्ण वेळ माझ्याकडनं सोडवून घेतले. शेवटी मी कंटाळून त्याला बोलले की आता मी बसते आणि तू उभा राहा आणि हे सगळं सोड. फायनली हे लाइटिंगचं काम संपलं आणि ही सगळी लाइटिंग आम्ही व्यवस्थित त्या डेकोरेशनच्या वरती लावली, पण ती दिसायला खूपच सुंदर दिसते. त्यामुळे जितकं काही एफर्ट्स आपण त्याला खोलण्यामध्ये घालवतो ना ते सगळे वर्थ होतात नंतर. आणि हे करण्यातच खूप वेळ निघून गेला होता. गुरुजी यायची वेळ झाली होती, त्यामुळे फटाफट सगळं आवरलं. हा पिवळ्या कलरचा एक कॉटनचा शेला माझ्याकडे होता आणि त्याचंच आम्ही ऋग्वेदला धोतर घालून देणार होतो, पण गुरुजी होते ते खूप छान धोतर घालतात, त्याच्यामुळे त्यांनाच धोतर घालून द्यायला सांगितलं ऋग्वेदला. आणि एवढं सगळं होताना ऋग्वेद तर काही शांत राहायचा नाही, त्याच्यामुळे अनु त्याला पकडून होता आणि गुरुजी त्याला धोतर घालत होते. त्याला कपडे घालायला अजिबात आवडत नाही आणि पूर्ण वेळ तो गुरुजींचे कपडे ओढत होता. ते काय करताय काय नाही, त्यांनी काय घातलंय सगळं बघत होता. ए ऋग्वेद, आणि त्यानंतर ना शरूने त्याला मस्त असा चंदनाचा टिक्का सुद्धा लावून दिला होता आणि त्या टिक्क्यामुळे त्याचा लुक आणखीनच शोभून दिसत होता. त्याला मी जवळ घेऊनच नेहमी आंघोळ घालते ना, त्यामुळे टबमध्ये त्याला मी पहिल्यांदाच बसवलं होतं. त्याला इतकी मजा वाटत होती, बाजूला त्या पाकळ्या छानपैकी हलताना त्याला दिसत होत्या. तो कशाला पकडू आणि कशाला नको करत होता. इतक्यात त्याला हातात मिळेल ना ते सगळं त्याला खेचायचं असतं.
आणि हे ऋग्वेदचे कपडे जे मी ऑनलाईन मागवले होते आणि ते वेळेत नशिबाने डिलिव्हर झाले, त्यामुळे माझी इच्छा पूर्ण झाली त्याला ते कपडे घालून द्यायची. तर आज आपण अन्नप्राशन संस्कार करतोय. अन्नप्राशन संस्कार म्हणजे काय? तर आपलं जे बालक असतं ते बालक आईच्या पोटामध्ये असताना मातृकर्तुक म्हणजे काय सांगितलंय, तर त्या 9 महिन्यामध्ये आईने जे काही अमंगल पदार्थांचं सेवन केलं असेल, त्या सेवनापासून जो काही दोष निर्माण झाला असेल त्या दोषाचं निरसन व्हावं, तसेच त्या बाळाला अन्न खाण्यासाठी सामर्थ्य मिळावं, त्याचं इंद्रिय तेज वाढावं, ब्रह्मवर्चस वाढावं, इंद्रिय पुष्टी, तसेच त्याचं आयुष्य आणि त्याचं बल हे वाढावं. आणि हे बल वाढल्यानंतर त्याला अन्न प्राशन करण्यासाठी परमेश्वर प्रित्यर्थ म्हणजे काय, तर परमेश्वराचं पूजन करून त्या ठिकाणी ते बाळाला अन्नप्राशन करण्यासाठी गोड खीर चांदीच्या वाटीमध्ये, चांदीच्या चमच्यानी किंवा सुवर्णाच्या वाटीमध्ये म्हणजे सोन्याची वाटी आणि सोन्याच्या चमच्यानी आईच्या मांडीवरती बाळाला बसवावं आणि वडिलांनी तो घास भरवावा. मग तो घास भरवताना काय म्हणावं सांगितले की ओम हंत. हंत म्हणजे काय, तर हंत हा शब्द एक चांगल्या प्रकारे वापरला जातो की हे बाळाचं देवाच्या प्रकारे ह्या बाळाला आपण हे आज या ठिकाणी काय करतोय, तर अन्नप्राशन हे करत आहोत. मग ते बीज, ह्या बीजाचा जन्म झाल्यापासून जो काही पाप आहे त्या पापाच्या निवृत्तीसाठी अन्नप्राशन संस्कार हा सांगितलेला आहे. वेळा पाणी प्यायचं. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. ओम गोविंदाय नमः. एक पोळी पाणी तापामध्ये सोडावं. ओम विष्णवे नमः. कृष्णाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. आपल्या कपाळी मुख लावायचा. तुम्ही कपाळीला तुम्ही लावायचं. ओम यशस्कर्मंद प्रबोधम तमेव राजा संकेतनागाश्वपतिनानाम सुमंगल्यम सततम दीर्घमायुः. पाणी ताटामध्ये सोडून द्यायचं. हात जोडायचे, मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा. ओम भुव ओम भुव ओम स्वः ओम मह ओम जन ओम तप ओम सत्यम नमो भगवते वासुदेवाय. आपो ज्योतिरसमृद्धम ब्रह्मा भूर्भुवस्वरमस्तौ रक्षाली सुशांतिर्भवतु. पुन्हा हातामध्ये फूल अक्षता घ्यायची, मनामध्ये गणपती बाप्पाची प्रार्थना करावी. हरे ओम जतो जतः समीयसे ततो लोकभयं कुरु शन्न कुरु प्रजाभ्यो भयन्न पशुभ्यः सुशान्तिर्भवतु. श्रीमन्महागणाधिपते शिवजिते आराध्य मोरेश्वरा कवगे देशान्तरा पाटवे वीरं महागणनायका गणमुखा भक्ताम दोषवे मंगलम. आता तुला अक्षदा त्या गणपती आल्या. गणेशाय नमो नमः. नमस्कारान् समर्पयामि. नमस्कारोमि. ऋग्वेदला मी थोडा वेळ मांडीवर घेऊन बसली होती, पण खूप वेळ त्याला असं सरळ ठेवणं काही बरोबर नाही, त्याच्यामुळे त्याच्या आजीकडे दिलं. तो खेळता खेळता छान गाढ झोपी गेला. देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देवदीप झाला आता कापूर आरती. देवा कापूर आरती. रत्न जडेल सिंहासनी पुष्पा जडेल झुंबासनी देवांची मूर्ती. आरती जलेन शीतलीकरणम् आराधिक्यं पुष्पे देवताभिवन्दनम् सर्वे देवताभिवन्दनम्. तुम्ही दोघांनी आरती घ्या. स्व आत्मा भिवन्दनम्. तो कापूर लावा. ओम भूर्भुवस्वः चत्वारि शृङ्गात्रयस्य पादादयस्य सप्तास्य धृतां धुरुसुवनोरोगिति देवो मर्त्या आविवेश. मुखं यः सर्वदेवानां हव्यमुखं कव्यमुखं तदा पितॄणां च नमस्तस्मै विष्णवे पावकाग्नये. सोडून दे. ओम इंद्राय स्वाहा इदम इंद्राय नमः. ओम अग्नये स्वाहा इदम अग्नये नमः. ओम सोमाय स्वाहा इदम सोमाय नमः. ओम प्रजापतये स्वाहा इदम प्रजापतये नमः. एक घ्यायची, हात बुडवायची, स्वाहा म्हणले की सोडायची. ओम भूर्भुवस्व नवग्रह यथाशक्ती तावती होमः. ओम सूर्याय स्वाहा. बोलण्याला व्हायचं तीन बोलतात. ओम सोमाय स्वाहा. ओम भौमाय स्वाहा. ओम भूताय स्वाहा. ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते स्वाहा.
ओम गणेशाय स्वाहा, ओम कुलदेवताये स्वाहा. चक्रामध्ये भरवायची, स्वाहा म्हणजे ती सोडायची. ओम भूर्भुवः श्रीमन्महागणाधिपतये नमः स्वाहा, लक्ष्मी नारायणाभ्यां नमः स्वाहा, उमा महेश्वराभ्यां नमः स्वाहा, सिद्ध सिद्धाय विद्महे भव सिद्धाय धीमहि तन्नो नरेंद्र प्रचोदयात् स्वाहा. ओम अन्नपूर्णामाताये नमः स्वाहा. स्वाहा म्हणजे सर्व ताटातलं दूध द्यायचं. ओम अग्नये स्पृष्टकृते स्वाहा. तर पूजनार्थे थोड्या अक्षदा मंडलावरती देवांवरती नाही इकडे. ओम उत्तर पूजनार्थे अक्षदान समर्पयामी नमस्करोमि. प्राणाहुती 5 वेळा तूप घालावं. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः. नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि. पुन्हा चहा असले काय? हा, ते रोज जाळीची आहे ना उभी. तेच म्हणायला हा? हा झाल्यावर ते दरवाजा उघडा. आवाजात येणं पास होते ना? हो. तेच म्हटलं हवं. तिकडे काही आवाज येतो. लोकांचं दार आहे फक्त. हा का? पुढं- बरं, आवाज आहे जागा नाही येते. हा. ठीक आहे, चला राहू दे, या. नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि प्रणितामि. गावी आमच्याकडे ना सतत कुठली ना कुठली पूजा होतच असते, पण तिथे होम हवन काही केलं ना की काही लक्षात येत नाही, धूर बाहेर निघून जातो. पण इथे फ्लॅटमध्ये करायचं म्हटलं की सगळ्या घरात धूर होतो. खूप काही हवा चालत नसल्याने किंवा खिडक्या खूप मोठ्या नसल्याने घराबाहेर धूरही पडत नाही आणि त्याच्यामुळे तो बाहेर एक्झॉस्टने सुद्धा काढायचा म्हटलं तरी खूपच प्रॉब्लेम आहे. आमची पूजा संपेपर्यंत ऋग्वेद झोपेतनं उठला होता, त्यामुळे त्याला मला फीड करायचं होतं. मी गेले आणि 10-15 मिनिटात परत आले. तेव्हापर्यंत हे इतकं सुंदर डेकोरेशन शरूने करून ठेवलं होतं. ए ऋग्वेदा, अरे आ? आ? ह्या ठिकाणी सांगितलंय की अन्नप्राशन संस्कारामध्ये अन्नप्राशन संस्कार झाला की त्या अन्नप्राशन संस्काराच्या प्रित्यर्थ 10 ब्राह्मण भोजनांचं दान करावं असं सांगितलेलं आहे. हातात पाणी धरा. ततः कृतस्य कर्मणः अन्नप्राशन संस्कार यथाशक्ती यथा भक्ते ब्राह्मण भोजनं च दक्षिणादानं च करिष्ये. पाणी सोडून द्या. तर सांगितलं की 10 ब्राह्मणांच्या जेवणाचा खर्च द्यावा. तर आपण तो न देता की यथाशक्ती यथा भक्ती आपण त्या जेवणाचा खर्च देऊ असा आपण संकल्प केला. ओके, म्हणायचं ओम ओम हंत हंत. त्याला समजते घ्यायला. हा? आता तुमच्याकडे यांच्याकडे द्या. हा. तुम्ही बनवा थोडस. बरं. जिबायला झालं छान. ओम तथा कृतस्य कर्मणः सिद्ध्यर्थं मातृका देवता सहित गणेश देवता अन्नप्राशन संस्कार केन कर्मणः भगवान श्री परमेश्वर प्रियता नमः. सोडून द्या. नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि. म्हणजे आजची पूजा केली ती सर्व देवाच्या चरणी आपण अर्पण केलेली आहे. पुन्हा हातामध्ये थोडंसं पाणी द्या. हलणारी वस्तू ना तू पहिले घेते. हे मोबाईल घे, नाही पैसे घे. पिलू बाटली घे. हा वेदा, काय घेणार?
मला असं वाटत होतं की ऋग्वेदच्या पुढे सगळ्या वस्तू होत्या पण पैसे हलत होते म्हणून त्याने ते घेतले असावे, म्हणून नेक्स्ट टाइम ना आम्ही पैसे उचलून घेतले आणि बाकी सगळ्या वस्तू तिथे ठेवल्या. हपकन आपट